अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी आणि मालमत्तेचे आणि शरीरावरील गुन्हे रोखण्यासाठी अकोला पोलिसांनी ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. 31 जानेवारीच्या रात्री 8 वाजेपासून 1 फेब्रुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार 36 अधिकारी आणि 212 पोलीस कर्मचाऱ्यांनी या विशेष मोहिमेत सहभाग घेतला. या कारवाईदरम्यान 658 वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये 132 कारवाया करत 62,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 179 समन्स, 73 जामीनयोग्य वॉरंट आणि 29 अटक वॉरंट बजावण्यात आले. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 3 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली, तर 16 इसमांवर MPOCA कलम 112 आणि 2 तडीपार इसमांवर कारवाई करण्यात आली. खुल्या जागेत दारू पिणाऱ्या 75 जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 8 गुन्हे, 5 जुगार प्रकरणे आणि 1 ड्रंक अँड ड्राईव्हचा केस दाखल करण्यात आला. सोबतच जिल्ह्यातील 47 हॉटेल लॉजेस आणि 81 ATMची तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा प्रकारची धडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील.